नमस्कार मित्रांनो, मी निखिल सर खूप खूप स्वागत करते आपल्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर। मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या डिप्लोमा सिव्हिलचा चौथ्या सेमिस्टरचा वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग या सब्जेक्टचं पूर्णच्या पूर्ण डिस्कशन केलं। म्हणजे बघा, या विषयामध्ये आपल्याला काय काय गोष्टी शिकायच्या असतात, काय काय गोष्टी बघायच्या असतात, ठीक आहे। त्यानंतर हा विषय शिकल्यानंतर मला कसल्या विषयी किंवा किती माहिती किंवा कशाची माहिती मिळणार आहे बा, अशा प्रकारचं सगळं डिस्कशन आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर या विषयाचं महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की नुसतंच डिप्लोमा नाही तर इथून तुम्ही जेव्हा डिग्रीला जाल तिथे सुद्धा हा विषय तुमच्या मागे मागे येतो मित्रांनो। त्यानंतर डिग्री झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी कराल तिथे सुद्धा हा विषय तुमच्या मागे मागे येणार आहे आणि तिथे सुद्धा याचं महत्त्व खूप खूप आहे। तर हेच महत्त्व, हेच इम्पॉर्टन्स मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं। त्यानंतर आपल्या डिप्लोमामध्ये या विषयामध्ये म्हणजे वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगमध्ये काय काय सिलेबस असणार आहे बा, किती युनिट असणार आहे, ते प्रत्येक युनिट किती किती मार्कांना विचारले जातील। म्हणजे जो आपला एंड सेमिस्टरचा पेपर आहे बघा, 70 मार्काचा जो पेपर असतो ना, तर या 70 मार्काच्या पेपरमध्ये कोणता युनिट किती मार्कांना विचारला जाईल अशा प्रकारची सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। थेरी किती असणार आहे, न्यूमरिकल कोणत्या टॉपिक मधून विचारल्या जातील, अशा प्रकारची सगळी माहिती आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केली आहे। जर तुम्ही तो मागचा व्हिडिओ लेक्चर नसेल बघितला मित्रांनो तर प्लीज एकदा तो व्हिडिओ लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला एक आयडिया येईल की या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, किती युनिट शिकायचे आहे, म्हणजे ओव्हरऑल सिलेबस काय असणार आहे, त्यानंतर ते जे युनिट आहे किती मार्कांना आपल्याला पेपरमध्ये विचारला जाईल, ठीक आहे। तर अशा प्रकारची सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओ लेक्चरमधून मिळून जाईल। तर चला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया जो आपला वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगचा जो पहिला युनिट आहे मित्रांनो, एकदम सुरुवातीचा, एकदम नवीन नवीन कोरा कोरा पहिला जो युनिट असणार आहे, ते या पहिल्या युनिटमध्ये कोणकोणते टॉपिक शिकायचे आहे, ठीक आहे। त्यानंतर या या पूर्णच्या पूर्ण युनिटमध्ये जेही टॉपिक असणार आहे त्यापैकी महत्त्वाचे टॉपिक कोणते, म्हणजे IMP टॉपिक्स कोणते, जेणेकरून ते पेपरला विचारल्या जातील, ठीक आहे, किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये मागील वर्षामध्ये कोणकोणते टॉपिक या युनिट मधून विचारले आहे, या सगळ्या पूर्णच्या पूर्ण या सगळ्या विषयी आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे। त्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो युनिट असणार आहे, युनिट नंबर 1, तो आपल्याला किती मार्कांना असणार आहे रे, तर 12 मार्कांना असणार आहे। किती मार्कांना असणार आहे मित्रांनो, 12 मार्कांना। जो आपला 70 मार्काचा पेपर असतो, जो आपला 70 मार्काचा जो पेपर असणार आहे, ठीक आहे, त्या 70 मार्कांपैकी 12 मार्क किती बेटा, 12 मार्क फक्त आणि फक्त आपल्या या पहिल्या युनिट मधून असतात। किती, पहिल्या युनिट मधून। आणि जर मागच्या पेपरचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं किंवा तुम्हाला करायची काहीही गरज नाही, जर मागच्या पेपरचं जर ॲनालिसिस करून बघितलं आपण, तर हा जो युनिट आहे हा जवळजवळ 14 ते 16 मार्कांना विचारला जातो बघा, 14 ते 16 मार्कांना विचारला जातो, म्हणजे इतकं महत्त्व या युनिटचं असणार आहे। तर काय आहे रे बा आपल्या पहिल्या युनिटचं नाव, काय आहे रे बा, तर सोर्सेस, कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिमांड ऑफ वॉटर, ठीक आहे, सोर्सेस, कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिमांड ऑफ वॉटर। तर सोर्सेस म्हणजे कशाचे सोर्सेस रे बा, तर वॉटरचे सोर्सेस, म्हणजे जिथून आपल्याला पाणी मिळत असतं ते सोर्स म्हणजे वॉटरचे सोर्सेस, किंवा त्या सोर्सेस बद्दल आपल्याला या युनिटमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहे। तर कशाचे कॅरेक्टरिस्टिक्स रे बा, वॉटरचे, कशाचे, वॉटरचे। त्यानंतर आपल्याला या वॉटरची डिमांड किंवा व्हेरियस टाइप्स ऑफ डिमांड या पूर्णच्या पूर्ण युनिटमध्ये आपल्याला बघायची असते। म्हणून या युनिटचं नाव काय बेटा, सोर्सेस, कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिमांड ऑफ वॉटर, सोर्सेस, कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिमांड ऑफ वॉटर। तर आपल्या या पहिल्या युनिटमध्ये काय काय टॉपिक असेल किंवा कोणकोणते टॉपिक आहे त्याचा आपण डिस्कशन करणार। जो सगळ्यात पहिला टॉपिक आहे, ठीक आहे, तो असणार आहे आपला सोर्सेस ऑफ वॉटर। सोर्सेस ऑफ वॉटर, सोर्सेस ऑफ वॉटर काय असणार आहे रे बा, सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे जिथून आपल्याला पाणी मिळणार आहे, जिथून आपण पाणी घेणार आहे, ठीक आहे। आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की या विषयामध्ये, या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे रे, की आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यावरती ट्रीटमेंट करायची आहे आणि बस पाणी पुरवठा करायचा आहे, ठीक आहे, बस एवढं काम आहे आपलं।
ठीक आहे. त्यानंतर जे वेस्ट वॉटर असणार आहे म्हणजे आपल्या बाथरूम मधलं किंवा इंडस्ट्रीज मधलं जे वेस्ट वॉटर निघतं त्या वेस्ट वॉटरचं सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करायचं असतं आणि ते वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करून मग आपल्याला डिस्पोज करायचं असतं किंवा आपल्या नदीमध्ये किंवा नाल्यामध्ये सोडायचं असतं. पण ट्रीटमेंट केल्याशिवाय डायरेक्टली आपल्याला ते पाणी सोडता येत नाही. आले लक्षात? त्या पूर्ण विषयामध्ये या सब्जेक्टमध्ये आपण कशाशी डील करणार आहे बाबा? आपण डील करणार आहे आपल्या पाण्याशी. ठीक आहे, पूर्ण पाण्याशी की रिव्हर मधून म्हणा, म्हणजे सोर्सेस म्हणजे कोणते झाले बेटा? रिव्हर म्हणजे नदी, नाले किंवा आपलं धरण, इथून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पण ते पाणी आपण डायरेक्टली पिऊ शकतो का? नाही, त्यामध्ये काही ना काही हानिकारक विषाणू पदार्थ असतात. त्यामुळे डायरेक्टली आपण हे पाणी ड्रिंक करू शकत नाही, पिऊ शकत नाही. म्हणून त्यावरती आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते आणि प्युरिफाईड वॉटर किंवा ट्रीटमेंट केलेलं वॉटर आपल्याला पाणी पुरवठा करायचा असतो. म्हणून त्यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं काय पाहायचं आहे रे? तर सोर्सेस ऑफ वॉटर, जिथून आपल्याला पाणी मिळणार आहे किंवा जिथून आपण पाणी घेणार आहे, तर याच सोर्सेसचा आपल्याला या युनिटमध्ये डिस्कशन करायचं आहे. आणि मेनली जर आपण सोर्सेस बघायला गेले तर यामध्ये दोन सोर्सेस आहेत. एक आहे बेटा सरफेस सोर्स आणि दुसरा आहे सब सरफेस सोर्स. एक आहे सरफेस सोर्स, दुसरा आहे सब सरफेस सोर्स. आता मी का दाखवलं असेल हा सरफेस आणि हा सब सरफेस? सिंपलशी गोष्ट आहे, जे पाणी किंवा जे वॉटर आपल्याला ग्राउंड वरती मिळतं, ग्राउंडच्या वरती म्हणजे अर्थच्या सरफेसच्या वरती मिळतं, ते झाले आपले सरफेस सोर्स. म्हणजे त्यामध्ये आपली नदी झाली म्हणजे रिव्हर, त्यानंतर तलाव झाले म्हणजे लेक. ठीक आहे, त्यानंतर आपलं धरण म्हणजे जलाशय, मोठं ज्याला पाणी साठा म्हणतो आपण, तिथून जे पाणी आपण घेतो तर सॉरी, हे सगळे जे सोर्सेस आहे ते सोर्सेस आपले आहे सरफेस सोर्सेस. तर हेच सोर्सेस बद्दल आपल्याला या पहिल्या टॉपिक मध्ये बघायचं आहे. त्यानंतर दुसरा कोणता सोर्सेस आहे बा? तर सब सरफेस सोर्सेस, म्हणजे ग्राउंडच्या आतमध्ये देखील पाणी असतं. ठीक आहे, अंडरग्राउंड मध्ये सुद्धा पाणी असतं. तर या अंडरग्राउंड मध्ये किंवा आपल्या जमिनीच्या आतमध्ये जिथून आपल्याला पाणी मिळत असतं ते झाले आपले सब सरफेस सोर्सेस. तर ह्याच सब सरफेस किंवा सरफेस सोर्सेस ऑफ वॉटर बद्दल आपल्याला या पहिल्या टॉपिक मध्ये शिकायचं आहे. त्यानंतर जो दुसरा टॉपिक आहे तो आहे बेटा इनटेक स्ट्रक्चर. तर काय असणार आहे बा इनटेक स्ट्रक्चर? तर जेव्हा आपण जे आपले सरफेस सोर्सेस आहे ना, म्हणजे नदी किंवा तलाव किंवा आपलं लेक किंवा पॉन्ड, इथून जेव्हा आपण पाणी घेणार आहे तर ते पाणी घेण्यापूर्वी आपल्याला एक स्ट्रक्चर बांधावं लागतं बा. एक स्ट्रक्चर बांधावं लागतं जिथून आपण आपल्या या सोर्सेस मधून पाणी कलेक्ट करतो. ते डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. स्ट्रक्चर काय आहे बेटा? इनटेक स्ट्रक्चर आहे. मग हे कशाला बांधलं जातं बा? तर आपण हे जे पाणी कलेक्ट करणार आहे, हे पाणी कलेक्ट करता वेळेस याच्यामध्ये कोणतं डेब्रिस किंवा याच्यामध्ये कोणतं प्लास्टिक कचरा घुसू नये आपल्या पाईपमध्ये, त्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर बांधावं लागतं. त्यालाच आपण काय म्हणतो? इनटेक स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे, तर थोडक्यात त्याची आपल्याला डेफिनेशन पाहिजे आहे. मग याचे काही आपल्याला टाईप असणार आहे. ठीक आहे, बघा याचे काय असणार आहे? डेफिनेशन आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर याचे काही आपल्याकडे टाइप्स असणार आहे, ते टाइप्स देखील आपल्याला पाहिजे, म्हणजे प्रकार. इन शॉर्ट, रिव्हर मध्ये बांधतात तर रिव्हर इनटेक, लेक मध्ये बांधतात तर लेक इनटेक. पण याच्यामध्ये फरक काय काय आहे? ठीक आहे, कोणता इनटेक आपण कुठे बांधतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये फरक काय आहे, या प्रकारची सगळी माहिती आपण आपला जो दुसरा टॉपिक आहे त्यामध्ये बघणार आहे. त्यानंतर हे जे इनटेक स्ट्रक्चर आपल्याला जेव्हा बांधायचं आहे ते हे बांधता वेळेस, बिल्ड करता वेळेस कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे, जेणेकरून आपलं इनटेक स्ट्रक्चर एकदम प्रॉपरली कन्स्ट्रक्ट व्हावं आणि जिथून आपल्याला पाणी घ्यायचं आहे तिथे प्रॉपरली आपल्याला ते कन्स्ट्रक्ट किंवा इनटेक स्ट्रक्चर उभं करायचं आहे. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते हे सुद्धा आपल्याला या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यानंतर जो तिसरा टॉपिक आहे
ठीक आहे, जो आपले वॉटर सप्लाय असतो, ठीक आहे, जो आपला वॉटर सप्लाय असतो तुम्ही बघितला असेल, तुमच्या घरामध्ये सुद्धा नळ येतो, ठीक आहे, तुमच्या घरामध्ये सुद्धा नळ येतो, तुम्ही सुद्धा नळाचं पाणी भरता. तर हा जो वॉटर सप्लाय आहे त्याला प्रोटेक्ट करण्याची काही ना काही गरज असणार आहे. तर का प्रोटेक्ट करायचं आहे, तर जे पाणी आपल्याला घरपर्यंत येतं ते पाणी प्रदूषित नको व्हायला, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणता कचरा म्हणा किंवा त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया म्हणा हे नको जायला, जेणेकरून कारण आपण ते पाणी यूज करणार आहे ड्रिंकिंगसाठी, पिण्यासाठी, आपल्या रोजच्या वापरासाठी, आपल्या कुकिंगसाठी, ठीक आहे, स्वयंपाकासाठी आपण ते पाणी काय करत असतो, यूज करत असतो. म्हणून ते पाणी कसं असायला पाहिजे, सेफ असायला पाहिजे. आणि सेफ्टीसाठी आपल्याला काय करायचं असतं रे, आपला जो वॉटर सप्लाय आहे त्याला प्रोटेक्ट करायचा असतो. काय करायचा असतो, प्रोटेक्ट करायचा असतो. त्यानंतर मित्रांनो हा जो दुसरा टॉपिक आहे हा खूप खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या टॉपिक मधून तुम्हाला वारंवार प्रिव्हियस इयर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. त्याच प्रकार जो हा तिसरा टॉपिक आहे हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या टॉपिक मधून सुद्धा तुम्हाला सरळ सरळ क्वेश्चनच येतो की स्टेट द नीड टू प्रोटेक्ट द वॉटर सप्लाय, ठीक आहे, की वॉटर सप्लाय प्रोटेक्ट करायची गरज सांगा, असा डायरेक्टच तुम्हाला क्वेश्चन येतो, ठीक आहे. त्यानंतर जो आपला चौथा जो टॉपिक असणार आहे तो आहे डिमांड ऑफ वॉटर. काय असणार आहे बेटा, डिमांड ऑफ वॉटर. मला सांगा आपल्याला काय करायचं आहे युनिटमध्ये, आपल्याला करायचं आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांट डिझाईन करायचं आहे, ठीक आहे, वॉटरला ट्रीटमेंट करायची आणि पाणी पुरवठा करायचा आहे सरळ सरळ. आता पाणी पुरवठा आपल्याला एखाद्या गावाला म्हणा किंवा एखाद्या शहराला, एखाद्या टाउनला, एखाद्या सिटीला आपल्याला पाणी पुरवठा करायचा असतो, ठीक आहे. मग त्या शहराची, त्या सिटीची, त्या विलेजची डिमांड किती आहे हे आपल्याला पाहावी लागेल की नाही, ठीक आहे, की कोणाला किती पाण्याची गरज आहे हे आपल्याला पाहावं लागेल की नाही. तर हेच डिमांड आपल्याला या टॉपिक मध्ये शिकायची आहे की काय काय डिमांड असतात रे बा, ठीक आहे. कारण आपण पाणी फक्त पिण्यासाठी वापरतो का, नाही, धुण्यासाठी पण वापरतो, कपड्यांसाठी पण वापरतो, स्वयंपाक बनवण्यासाठी पण वापरतो, त्यानंतर आपण कार वॉश करतो, लॉन मध्ये पण पाणी टाकतो, ठीक आहे, त्यानंतर ऑफिसमध्ये जातो तिथे पण वेगळी पाण्याची गरज असते. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिमांड आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या डिमांड आहे, वेगवेगळ्या लोकांच्या गरजा आहे, त्याच गरजा किंवा तीच डिमांड आपल्याला या युनिटमध्ये शिकायची आहे. आणि हा सुद्धा महत्वाचा किंवा मोस्ट इम्पॉर्टंट काय असणार आहे बेटा, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. आता या टॉपिक मध्ये आपण वॉटर डिमांड काय असते त्याची डेफिनेशन, त्यानंतर या वॉटर डिमांडचे काही टाईप असतात, डोमेस्टिक, ठीक आहे, म्हणजे घरगुती उपायांसाठी, इंडस्ट्रियल डिमांड म्हणजे इंडस्ट्रीजसाठी लागणारं पाणी, त्यानंतर कमर्शियल किंवा इन्स्टिट्यूशनल डिमांड म्हणजे जे सिनेमा हॉल आहे, शॉपिंग मॉल आहे, इथे लागणारी पाण्याची डिमांड. तर अशा प्रकारचे सगळे टाईप्स आपण यामध्ये शिकत असतो. त्यानंतर या वॉटर डिमांडला कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते सुद्धा आपल्याला या विषयामध्ये किंवा या टॉपिकमध्ये शिकायचे आहे. त्यानंतर रेट अँड व्हेरिएशन इन वॉटर डिमांड. आता ही वॉटर डिमांड जी आहे ना ती चेंज होत राहते, काय होत राहते, बदलत राहते, ठीक आहे. रोजची वॉटर डिमांड वेगळी, महिन्याच्या महिना लागणारी वॉटर डिमांड वेगळी, ठीक आहे. म्हणजे जे पाणी तुम्हाला समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात जेवढी पाण्याची गरज असते तेवढी हिवाळ्यात असते का रे, नाही. तर हेच जे चेंज आहे, हेच जे व्हेरिएशन आहे, हेच आपल्याला या पूर्णच्या पूर्ण टॉपिक मध्ये पाहायचं आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 5 मध्ये आपण काय करणार आहे, तर फोरकास्टिंग ऑफ पॉप्युलेशन. काय असणार आहे बाबा फोरकास्टिंग ऑफ पॉप्युलेशन. आता बघा आपल्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट डिझाईन करायचा आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट बनवायचाच आहे असं समजा, ठीक आहे, आपल्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट बनवायचा आहे. तर हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपण किती वर्षासाठी बनवतो रे, 25 ते 30 वर्षांसाठी बनवतो, ठीक आहे. आपण एका वर्षासाठी बनवतो का, नाही, किंवा 2, 3, 4 वर्षांसाठी बनवतो का, नाही. तर हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट 25 ते 30 वर्षांसाठी बनवतो. म्हणजे या आपल्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटनी आपली जी सिटीची गरज आहे म्हणजे 25 ते 30 वर्षांपर्यंत ती गरज काय केली पाहिजे, फुलफिल केली पाहिजे, पूर्ण केली पाहिजे, ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रे, तर त्या सिटीची किंवा त्या टाउनची 25 वर्षानंतर किती पॉप्युलेशन होईल, ठीक आहे, 25 वर्षानंतर किती पॉप्युलेशन होईल. आता समजा आता एका घरात 4 लोक आहेत, तर त्या 4 लोकांची पाण्याची गरज वेगळी राहील, ठीक आहे, बरोबर आहे. सपोज 50 लिटर एका व्यक्तीची पाण्याची गरज आहे, तर आता त्या घरामध्ये टोटल 200 लिटर पाणी लागेल, बरोबर आहे. पण इथून 25 वर्षानंतर त्या घरामध्ये बाबा कोणाचं लग्न होईल, ठीक आहे, त्यानंतर त्याचे पण 2 मुलं किंवा 3 मुलं होतील, मग त्यांची पाण्याची गरज चेंज होईल की नाही, बरोबर आहे. तशाच प्रकारे जो आपला टाउन आहे किंवा सिटी आहे त्याची सुद्धा गरज इथून 20 वर्षानंतर, आता हल्ली 1-2 वर्षामध्ये नाही बदलणार, पण 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर ही पाण्याची डिमांड बदलत राहील.
मग आपला वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपल्याला 3-3 वेळा बनवायचा आहे का? नाही, एकाच वेळेस बनवायचा आहे आणि तो 20 वर्ष 25 वर्षापर्यंत टिकून राहिला पाहिजे आणि त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटनी ती 25 वर्ष किंवा 30 वर्ष पाण्याची गरज भागवली पाहिजे, असा आपल्याला काय करायचं आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट डिझाईन करायचा आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला समोर जाऊन त्या सिटीची त्या टाउनची पॉप्युलेशन किती होणार आहे किंवा त्याचा एक अंदाज बांधायचा आहे आणि त्यावरूनच आपण काय करत असतो, आपल्या वॉटरची डिमांड जी आहे ती फाइंड आउट करत असतो. मग हेच जे पॉप्युलेशन आपल्याला काढायची आहे, फ्युचर पॉप्युलेशन, ठीक आहे, भविष्यामध्ये त्या सिटीतली किंवा त्या शहराची पॉप्युलेशन काय असेल, लोकसंख्या काय असेल, हेच आपल्याला इन शॉर्ट यामध्ये काढायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले दिलेले आहे, सगळं स्टडी ऑलरेडी रेडी आहे, फक्त ते फॉर्म्युले आपल्याला पाहायचे आहे आणि त्या फॉर्म्युल्यावरती आपल्याला या टॉपिक मधून काय असणार आहे बेटा, न्यूमरिकल असणार आहे. काय असणार आहे, न्यूमरिकल असणार आहे. मग टोटल काय काय बघायचं बघा, की फोरकास्टिंग पॉप्युलेशन म्हणजे काय आणि त्याचे मेथड त्यामध्ये काय काय असणार आहे बा, अरिथमेटिक इन्क्रीज मेथड, त्यानंतर जिओमेट्रिकल डिक्रीज मेथड आणि इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड. ठीक आहे, तर अशा 3 मेथडने किंवा या मेथडने आपल्याला काय करायची असते, पॉप्युलेशन फोरकास्ट करायची असते. म्हणजे आपल्या लोकसंख्येचा समोर जाऊन किंवा 20 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर किती लोकसंख्या होणार याचा एक अंदाज बांधायचा असतो. ठीक आहे, त्यानंतर असणार आहे डिझाईन पिरियड. जसं मी तुम्हाला सांगितलं, डिझाईन पिरियड म्हणजे काय रे बा, तर जसं आता मी तुम्हाला सांगितलं की वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा किती वर्षांसाठी बनवला जातो रे, 20 ते 25 वर्ष. मग आता ही 20-25 वर्ष त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटची काय लाईफ आहे, आयुष्य आहे त्याचं तेवढं, म्हणजे तो त्याचा काय आहे, डिझाईन पिरियड आहे. म्हणजे तो वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आहे आपण तेवढ्या वर्षांसाठी काय केलेला आहे, डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हणतात रे बाबा, डिझाईन पिरियड म्हणतात. तर हेच डिझाईन पिरियडची आपल्याला डेफिनेशन बघायची आहे. त्यानंतर जो आपला वॉटर सप्लाय आहे, ठीक आहे, डिमांड ऑफ वॉटर सप्लाय जे आपल्याला टाउनला किंवा सिटीला लागणार आहे ते आपण पूर्णच्या पूर्ण आपल्याला एस्टिमेट करायची असते. त्यानंतर आहे 7वा टॉपिक जो असणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स अँड टेस्टिंग ऑफ वॉटर. जसं मी तुम्हाला सांगितलं, जेही पाणी आपण सोर्सेस मधून घेणार, ठीक आहे, जेही पाणी आपण सोर्सेस मधून घेणार त्याचे काही गुणधर्म असतील, त्याच्यात काही ना काही गोष्टी असतील. ठीक आहे, तर मग हे कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे गुणधर्म आपल्याला माहिती करायचे आहे आणि त्यात कोणकोणत्या गोष्टी आहे आणि काय काय ट्रीटमेंटची आपल्याला गरज लागेल, ही सगळी म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या 7व्या टॉपिकमध्ये पाहायचे आहे. मग हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यांना आपण मेनली 3 याच्यामध्ये डिवाइड करतो. सगळ्यात पहिला जो आहे तो असणार आहे बेटा फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. कोणता आहे, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. मग फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे सर, तर पाण्याचा कलर, पाण्याचा स्मेल कसा येतो, पाण्याची टेस्ट काय येते. ठीक आहे, तर हे झाले त्याचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, तर हेच फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचे असतात. मग हे आपल्याला कशा माहित पडणार आहे बाबा, तर आपण त्याच्यावर काय करतो रे, टेस्टिंग करतो. त्या पाण्यावरती काय करतो, टेस्टिंग करतो. असं समजा की एखाद्याला आजार आहे, तर त्याची बिमारी आपल्याला अशीच माहिती पडते का रे, नाही, तर त्यावरती आपण काही ना काही टेस्ट करतो. मग टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा याच्यात कोणकोणती बिमारी आहे. बस हेच करणे आहे, बस थोड्या वेळापुरता आपल्याला डॉक्टर बनायचा. ठीक आहे, म्हणजे डॉक्टर बनवून आपला पेशंट कोण आहे रे, वॉटर. मग या वॉटरमध्ये आजार कोणकोणते, म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहे. मग हे जर माहिती करायचे असेल तर आपल्याला टेस्टिंग करायची आहे. ठीक आहे, आपल्याला टेस्टिंग करायची आहे. मग टेस्टिंग केल्यानंतर त्याचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती पडणार. त्यानंतर दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय रे, तर केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय रे, तर केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे जे पाणी आपण घेणार आहे बॉ, म्हणजे ज्या पाण्याला आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे बॉ, त्यामध्ये काही केमिकल्स आहे का, जसं त्याची पीएच म्हणा, त्याच्यामध्ये हार्डनेस आहे का, ठीक आहे, त्याच्यामध्ये क्लोराईड कंटेंट किती आहे, त्याच्यामध्ये डिझल ऑक्सिजन किती आहे. तर अशा प्रकारचे केमिकल, ठीक आहे, जेणेकरून ते आपल्याला हानिकारक राहील. ठीक आहे, मग या केमिकलला आपल्याला काय करायचं आहे, बाजूला काढायचं आहे, याला ट्रीटमेंट करायची आहे. आणि हेच कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे, हेच केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचे असतात. आणि त्यासाठी सुद्धा काय बा, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे टेस्टिंग आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पाहिजे असते बायोलॉजिकल प्रॉपर्टीज म्हणा किंवा बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे आपल्या त्या पाण्यामध्ये कसला व्हायरस आहे का, ठीक आहे, कसला बॅक्टेरिया आहे का, जेणेकरून आपण ते पाणी पिल्याने बिमार पडणार का. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला त्या बॅक्टेरियोलॉजिकल प्रॉपर्टी किंवा बॅक्टेरियोलॉजिकल
कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आपल्याला पाहायचे असतात. ठीक आहे, आले लक्षात. तर यासाठी सुद्धा आपल्याकडे टेस्ट असतात. त्या टेस्ट आपल्याला या पूर्णच्या पूर्ण टॉपिकमध्ये बघायचे आहे. मग टेस्टिंग ऑफ वॉटरमध्ये आपण कशासाठी टेस्ट करणार, तर टोटल सॉलिड काय असणार आहे काय नाही हे सगळं सांगणार आहे. एकदम इझी, एकदम सोप्या भाषेत, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर हार्डनेस, वॉटरमध्ये हार्डनेस असते बा. मग ही हार्डनेस काय असते, याची टेस्ट काय काय असणार आहे हे सगळं आपण पाहणार आहे. त्यानंतर क्लोराईड, डिझॉल्व ऑक्सिजन, हे काय रे बा, हे सगळे केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यानंतर पीएच, फ्लोराईड, नायट्रोजन आणि त्याचे कंपाऊंड. त्यानंतर बॅक्टेरियोलॉजिकल टेस्ट, ज्यामध्ये आपण ई कोली, त्यानंतर बी कोली इंडेक्स किंवा मोस्ट प्रॉबेबल नंबर, अशा प्रकारची सगळी टेस्टिंग आपल्याला या 8व्या टॉपिकमध्ये करायची आहे. त्यानंतर जे सोर्सेस मधून आपण वॉटर घेणार आहे, ते वॉटर घेणार आहे म्हणजे सॅम्पल घेणार आहे काहीतरी, तर ते सॅम्पल घेता वेळेस आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष घ्यायचं आहे. ठीक आहे, कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं आणि कशा प्रकारे ते सॅम्पल घ्यायचं आहे, हे सगळं डिस्कशन आपण या 9व्या टॉपिकमध्ये करणार. ठीक आहे. त्यानंतर सरतेशेवटी जी आपली वॉटरची क्वालिटी आहे ना, वॉटरची क्वालिटी काय राहायला पाहिजे, तर जी इंडियन स्टँडर्ड आहे. ठीक आहे, इंडियन स्टँडर्ड 10500/2012 नुसार, म्हणजे एक इंडियन स्टँडर्ड कोडने आपल्याला गाईडलाईन दिलेल्या आहे की जेही वॉटर तुम्ही पाणी पुरवठा कराल किंवा जेही वॉटरचा सप्लाय तुम्ही करणार, तर त्या वॉटरची क्वालिटी काय असायला पाहिजे, ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही या वॉटरला ट्रीटमेंट करणार, तर ती क्वालिटी तुमची मेंटेन राहिली पाहिजे किंवा त्याच क्वालिटीचं पाणी तुम्हाला काय करायचं आहे, सप्लाय करायचं आहे. आणि तीच क्वालिटी काय असणार आहे ते आपल्याला या पूर्णच्या पूर्ण टॉपिकमध्ये पाहायचं आहे. आणि हा सुद्धा टॉपिक खूप महत्वाचा असणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर ओव्हरऑल आपल्या या पहिल्या युनिटमध्ये एवढे सगळे टॉपिक आपल्याला शिकायचे आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत, एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे. म्हणून काही काळजी करायची नाही. पेपरमध्ये कसल्या प्रकारचं क्वेश्चन किंवा कसा क्वेश्चन येणार, कोणत्या टॉपिक वरून येणार आणि त्याचं आन्सर कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे, आले लक्षात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर पासून आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या युनिटला, वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगच्या पहिल्या युनिटला आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर पासून सुरुवात करणार मित्रांनो. तर टाटा आणि गुड बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये.